तर आज आम्ही चाललेलो वेंगुर्ला बाजारपेठेमध्ये. ही सगळ्यात फेमस आहे वेंगुर्ल्यामध्ये. तर तिथे काही सामान घ्यायचं होतं बाप्पासाठी, फूल वगैरे घ्यायचे होते आणि आजूबाजूला बाप्पा त्यांच्या पायापडा द्यायचं होतं म्हणून प्रसाद वगैरे घ्यायचे होते. म्हणून मी, दीदी, मोठी दीदी आणि दीदी आम्ही लोक चाललेलो. देवेश्री नव्हती आली कारण तिला कंटाळा आलेला. तिला बाप्पाकडे बसायचं होतं. तर ती बाप्पाकडे बसली. आम्ही सगळे सामान आणायला गेलो. तर आता हे बघा, आम्ही बाजारपेठेत आता प्रवेश करणार आहोत. तर आता आम्ही पोचलेलो आणि ट्रॅफिक खूप होता कारण खूप लोक आलेली सामान घ्यायला. तर हे बघा, इथे आम्ही आलेलं खाऊ घ्यायला. तिथे आम्ही खाऊ घ्यायचं होतं कारण संध्याकाळी भजन होतं घरी. आणि मग सगळं आम्ही इथे या दुकानातून घेतलं. दीदी आणि आतमध्ये होते, गर्दी खूप होती म्हणून बाहेरच उभं होतो. आणि नंतर आम्ही पुढे निघालो सामान घ्यायला बाजारपेठेमध्ये. आम्हाला लिंबू आणि चुरमुरे आणि फरसाण घ्यायचं होतं कारण संध्याकाळी भेळ बनवायचा बेत चाललेला. तर बघा गर्दी किती होती. तरी पण मी कशाला शूटिंग केलं, जमतच कसं शूटिंग करायला. तरी पण मग केलं, जसं होतं तसं केलं. हे बघा, हे आहे सगळ्यात मेन बाजारपेठ. इथे सगळं भाज्या होत्या, फुलं होती आणि खूप काय काय होतं. पण आम्हाला जायचं होतं हार आणि फुल घ्यायला. ते त्या साईडला होतं. तर तरी पण मी बघत होतो. तर पंखे बघा किती मोठे मोठे होते. आणि हे बघा, ही बाजारपेठ बाहेरून अशी दिसते. तिथं खूप फेमस आहे वेंगुर्ल्यामध्ये. खूप लोक इथे बघायला आणि फिरायला येतात. तर ही होती वेंगुर्ल्याची सागर रत्न मत्स्य बाजारपेठ. इथे सगळे मासे वगैरे भेटत होते. आणि आता आम्ही चाललेलो फुलं घ्यायला. हे आहे वेंगुर्ल्याचं क्रॉफर्ड मार्केट. तर इथे आतमध्ये केळी होती, सगळं फ्रूट्स आणि सगळे फूल वगैरे होते. आणि आम्हाला भेळ वगैरे द्यायला आम्हाला डिश प्लेट्स पाहिजे होते. आणि प्लेट घ्यायला चाललेलो. तर इथे हे दुकान होते, तिथे प्लेट्स घ्यायचे होते. आणि काहीतरी मम्मीला ओटी भरायला काही सामान पाहिजे होते, ते पण आम्ही घेतलं. तर हे बघा, इथे आम्ही हार आणि फूल घेतले बाप्पासाठी. आणि मग नंतर पुढे जाऊन आम्ही ह्या दुकानामध्ये आम्ही सगळं प्लेट्स आणि सगळं कप वगैरे घेतले. कारण कप का घेतले, कारण त्या लोकांना चाय वगैरे द्यायची होती म्हणून कप वगैरे घेतले. आणि हे आहे वेंगुर्ला झांटे काजूचं शॉप. इकडे सगळेच काजू घेतात मुंबईला जाणारे लोक, भेट म्हणून, वेंगुर्ल्याची भेट म्हणून. तर आता आम्ही चाललेलो अजून सामान घ्यायला. आणि आम्हाला खायचं होतं वडापाव. तर आम्ही वडापावचं दुकान शोधत होतो. आणि मग दीदीने सांगितलं इकडचं एक फेमस वडापाव आहे, त्याच्याकडे वडापाव घेऊया. तर हे बघा, आम्ही या काकांकडे वडापाव घेतला. तर पाव एवढे छोटे होती. मला वाटलं आम्ही घेतलेले 11 वडापाव. या काकांनी 6 वडापावची लादी दिली, पण ते छोटे असल्यामुळे आम्हाला कळले नाही. नंतर मला कळलं की ते छोटे छोटे आहेत ना, म्हणून ते 6 बराबर पुरतील. आम्ही घरी गेलो आणि अजून काहीतरी पुढे गेल्यावर आम्हाला अजून हार फुल वगैरे घ्यायचे होते. घरून फोन आला की अजून फुलं वगैरे आणा. आम्ही ते घेतलं. आणि नंतर आम्ही पुढे जाऊन आम्ही भाजी वगैरे घेतली. मी नाही उतरलो रिक्षा, दीदी आणि मोठी दीदी उतरली. कारण मी उतरणार, चढणार, कशाला उगाच पण ते करायचं म्हणून मी नाही उतरलो. मी रिक्षातच बसलेलो. तर हे बघा, आधी आमच्याकडे करायला आले आरतीवाले आलेले. मग आम्ही आरती वगैरे केली. आणि मग नंतर थोडं आणि भजनवाले येणार होते. हे जिथे पेटी वाजवते ते म्हणजे काका, हे सगळे आमचे नातेवाईकच आहेत. आणि भजनवाले रात्री 2 वाजता आलेले. माझी झोप लागलेली, मला उठवलं. मग मी उठलो. तर आता आम्ही चाललो आहे महापणला. हा दुसरा दिवस होता. सकाळी उठलो, आम्ही आंघोळ वगैरे केली. आणि मग नंतर आम्ही 3 वाजता वगैरे आम्ही निघालो. तर आम्हाला यायला काका घ्यायला आलेले, म्हणजे आत्याचे हसबंड आम्हाला घ्यायला आलेले त्यांच्या कारने. तर आत्या आणि देवेश्री आणि दीदी, छोटी दीदी पुढेच निघालेली. नंतर मी आणि मम्मी मागून गेलो. आणि मग नंतर आम्ही गाडीत बसलो. आणि मग आम्ही पुढे निघालो. इकडनं महापण तर होतं अर्ध्या तासावरतीच. पण आता काका आलेले म्हणून आम्ही गेलेलो, नाहीतर आम्ही जाणार होतो एसटीने. तर आत्या बोलले काका आले तर त्याचं आता आपण जाऊन येऊया पटकन. म्हणून आम्ही मग गेलो. एसटीने गेलो असतो तर खूप वेळ लागला असता आम्हाला, तास वगैरे लागलंच असतं. पण काकांनी कार आणलेली म्हणून तेवढं झालं. आणि मग नंतर मी स्वतःची शूटिंग वगैरे केली आणि बाहेर शूटिंग केली. बाहेर तर मस्त दिसत होतं, कारने मजा येत होती. आणि मग मी मॅप लावून आणि बघितलं तर होतं आता 10-15 मिनटं होती आम्हाला घरी जायला.
तर मी तो विचार केला आता काय करू, आणि मग शूटिंग वगैरे केली आणि मग थोडं 10 मिनटं झोपलो. आता झोपून उठल्यावरती आम्ही जस्ट पोचणारच होतो. आम्ही जवळच आलेलो घराच्या, आणि हे बघा ह्या झाडाला बघून असं एम शेपच वाटत होता एकदम मस्त, आणि हे घरं बघून तर मजाच येत होती. आणि मग आम्ही पुढे निघालो. इथे होतं देवीचं मंदिर, ते होतं देवीचं मंदिर. आता आम्ही मंदिरात येताना येणार होतो, म्हणजे घरी जाताना. तर हे आहे मम्मीचं माहेर. इथे पण गणपती बाप्पा खूप मोठा असतो. इथे म्हणजे 5 फुटाचा काहीतरी म्हणजे गणपती बाप्पा असतो. मग आतमध्ये गेलो, सगळ्यांशी बोललो, आणि मग आम्ही बाप्पाला बघितलं. बाप्पाची मूर्ती एकदम सुंदरच होती. आम्ही बोललो आणि मग आम्ही घरी जायला निघालो, कारण लेट होत होता आणि काकांना पण बाहेर जायचं होतं, म्हणून मग आम्ही लवकर निघालो तिकडनं. आता आम्ही चाललेलो तर देवीच्या इथे, पण त्याच्या आधी आम्ही विचार केला मम्मीच्या मावशीकडे जायचा. मग आम्ही मम्मीच्या मावशीकडे गेलो, आणि तिथे आतमध्ये काही शूटिंग केली नाही कारण तिकडनं लवकर निघालो. आणि नंतर आम्ही तिथे चाललेलो. शूटिंग मला करायचं आठवलंच नाही, म्हणून बाहेरून केलं. आतमध्ये काय तर अलाउडच होते शूटिंग, म्हणून बाहेरचा पॅसेजच तुम्हाला दाखवतो. तर जास्त काय शूटिंग नाही केली मी, कारण तिथे अलाउड नव्हतं. आणि मग आम्ही लोक निघालो तिकडनं. आणि हे बघा, हे आतमधलं, हे आहे तिकडच्या आतमधलं, सातेरी देवीच्या आतमधलं शूटिंग. मग नंतर आम्ही तिकडनं निघालो, आणि मग आम्ही घरी जायला निघालो. आज पण आरती होती तिथे घरी, म्हणून मग आम्ही लवकर निघालो. आणि मग निघताना तिथे फोनच खाली पडला माझ्या कारमधनं, तर पटकन उचलला. नंतर मला वाटलं की काय झालं की काय, नंतर त्याला काय नाही झालं. मी शूटिंग करत होतो आणि अचानक खिडकीला हात लागला माझा, आणि खिडकी उघडली आणि फोनच खाली पडला. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला भेटूया, बाय.